आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। पती पत्नी आहे, समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करून समाजाच्या मुलांसाठी ते प्रयत्न करत असतात आणि कुठलाही कार्यक्रम असो ते धडाडीनं भाग घेत असतात। करतो मंगल भाऊ हे आमचे जुने आणि खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आणि समाजासाठी मी सतत 25 वर्षापासून सतत काम करत असते। आमचे असेच वर्षभर समाजाचे भरपूर कार्यक्रम होत असतात। त्यातला हा एक महत्त्वाचा म्हणजे वधूवर परिचय मेळावा, जो ह्याचा 3रा वर्ष आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत 120 लग्न जुळवले। आतापर्यंत आमचा अनुभव जो आलाय तो चांगलाच आला, म्हणून ह्या पुढेही आम्हाला चांगलाच अनुभव येईल। हे सगळं काम आम्ही टीम वर्क मध्ये करतो, सगळ्याला डिवायजेशन करतो। कोणी कोणतं काम करायचं ठरवून दिलेलं असतं तो तोच काम करतो आणि काम यशस्वीरित्या पार पाडतो। ह्या मागे आजपर्यंतचा जो काही विचार आहे तो मंगल भाऊमुळे पुढे आलेला आहे। बाकीचे जे आहे टीम वर्क मध्ये ज्याचा त्याचा विचार इथे मांडला जातो आणि सगळ्यांच्या विचारातून एक मोठा कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या पार पाडला जातो। ह्यापुढेही आम्ही अजून कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतोय। जानेवारी महिन्यामध्ये महिलांचा एक हळदी कुंकाचा कार्यक्रम स्पेशली महिलांचा घ्यायचा विचार करतोय। असाच समाजामध्ये हा एक प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे की जेणेकरून आतापर्यंत आमच्या समाजामध्ये प्रत्येक वधूवर मेळावे होतात, पण आमच्या समाजामध्ये वधूवर मेळाव्यासाठी महिला किंवा आमचे राजपूत लोक पुढे येत नव्हते। पण हा एक त्यांना एक संदेश आहे की तुम्ही पुढे या, तुमच्या मुलांचे पालकांचे। आणि काय होतं, आतापर्यंत मुलांचा विचार केला जात नव्हता की तुम्हाला कसा पाहिजे। आता इथं आल्यावर मुलं स्वतः सांगतात की आम्हाला कशा फील्डची मुलगी पाहिजे, कशा फील्डचा मुलगा पाहिजे। नवरा नाही, आतापर्यंत तुम्ही परिचयामध्ये होते नव्हते माहित नाही, पण मुलींनी असंही काही हे काही मला समजून घेणारा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे आणि कुठल्याही फील्डचा असला तरी चालतो, पण त्यांनी म्हणजे तो स्वतः जर नोकरी करणारा असेल तर मलाही नोकरी करू द्यावी हीच त्यांनी अपेक्षा ठेवली, बाकी कसलीही अपेक्षा ठेवली नाही। काही समाजामध्ये नोकरी आलाच पाहिजे, शेतकरी लागला नाही, आपल्या समाजामध्ये याची काही भावना उमटली काय? बहुतेक करून 50% म्हणलं ते बऱ्याच लोकांची हीच अपेक्षा असते की माझी मुलगी जर शिकलेली आहे, माझी मुलगी जर नोकरी करते, त्याला नोकरीवालाच अपेक्षित पाहिजे। पण असं काही नाहीये, प्रगतशील शेतकरी शिकलेले सुद्धा रिटायरमेंट घेऊन शेती करताय। काही पालक म्हणतात की शेतकरी पाहिजे पण ते शेतात जाणार नाही, याबाबत बरेच जणी असं आहे। आता आम्ही शेतकऱ्यांचेच पत्नी झालेले, पण आम्ही शेतात जात नाही। आता शेती कोणीच करत नाही, आधुनिक शेती तर झालीच आहे, पण शेती जाणे म्हणजे स्वतः खुरपणी करणे नाही, फक्त मजुरांच्या मागे उभे राहणे ह्याला शेती म्हणतात। आणि तेवढं तर आम्ही करू शकतो कोणी पण। या वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने समाजामध्ये मुलीचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय का? भरपूर वाढलं म्हणजे प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आज तरी ह्या वधूवर मेळाव्यात। आणि ज्या मुलं बाहेर देशाला गेलेले किंवा मुली बाहेर देशाच्या कोणी आल्या नाही आमच्याकडे, पण मुलं आलेत ज्यांचं पॅकेज 1 कोटीच्या वर आहे आणि त्यांना एक शेजवळ आणि घरगुती मुलगी पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता, तो जर 1 कोटी 20 लाख पॅकेज घेतोय, पण त्याला मुलगी कशी पाहिजे, घर सांभाळणारी पाहिजे। असंही काही नाहीये की सगळ्यांना नोकरीवाल्याच पाहिजे म्हणून, पण मुलं आणि मुली दोघेही एकमेकांच्या विचारांनी आणि पालकांच्या विचारांनी जर जुळणार असेल तर वधूवर मेळाव्यातून असे बरेच जुळू शकतात लग्न, जेणेकरून दोघांचे विचार एकत्र आले। काय होतं, खूप जण नोकरीच्या ह्यामुळे बाहेर पडतात, समाजाशी निगडीत नसतात आणि ह्या कार्यक्रमामुळे
ते समाजाशी निगडीत होतात, त्यांची ओळख होती आणि एकच उद्देश आहे की ह्यामधून समाजामध्ये त्यांची ओळख व्हावी आणि समाजालाही कळावं की आपले लोक बाहेर देशाला पण आहे, बाहेर राज्यात पण आहे, विदर्भात पण आहे आणि ते इथे येऊन पैसे देतात. म्हणजे त्यांनाही आपल्याकडनं अपेक्षा आहे की बुवा ह्या वधूवर मेळावा हा चांगल्याच प्रकारे होतोय आणि इथे चांगलेच लग्न जुळवल्या जात आहे. आम्ही सहसा करून जुळवण्याचा प्रयत्न करतो. काय संपर्क? हो हो, सगळ्यांना 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 पुस्तिकेमध्येच सगळं डिटेल दिलेलं आहे आणि आम्ही आताच ती नवीन वेबसाईट जी उघडली ती मंगल ह्याच्यासाठीच आहे, तर त्याच्यावर जे काही रजिस्ट्रेशन आता झाले ते आज इथे झाले, पण वर्षभर जे काही रजिस्ट्रेशन होती त्याचंही आम्ही काउन्सिलिंग करून त्यांचे लग्न जुळवण्याचा कार्यक्रम करणार. हो, 500 रुपये फी आहे, एक नॉमिनल फी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण नाश्ता सगळं इथे करू शकता, एक पुस्तक छपाई बाकीचं सगळं टीमच करते. पण 500 रुपये रजिस्ट्रेशन फी अशी आहे की समाजाचं पहिलं कॅलेंडर, त्यात पुस्तक, जेणेकरून प्रत्येक जो कॅन्डिडेट इथं आला त्याच्या घरापर्यंत ती माहिती जाते आणि जर इथं त्याला काही कळालं नाही तर त्या पुस्तकातून माहिती मिळते की बुवा हा आहे, त्याच्यावर फोन नंबर वगैरे सगळे दिलेले, ते स्वतःही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून जुळवू शकतात. शुभमंगल सेवाभावी संस्था आयोजित आज राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन. याच्या अगोदर 2 वर्ष झाले, पहिला वर्ष आहे शुभमंगल मध्ये, म्हणजे 3रे वर्ष एकूण आपले शुभमंगल सेवाभावी संस्था ही जवळपास 3 वर्षांपासून कार्यरत आहे. आज जरी त्या संस्थेमध्ये पहिल्यांदा काम होत आहे, तर हा जो एक कार्यक्रम होता, आज जवळपास आमच्याकडे 200 बायोडाटा 200+ रजिस्ट्रेशन झाले आणि हे रजिस्ट्रेशन जरी झाले त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या शुभमंगलची किंवा एकट्याची मदत नाही, सगळी टीम आहे. या सगळ्या टीमचं सगळ्यांचं सहकार्य, प्रत्येक व्यक्तीचं हे जे दिसतं ना, याच्या मागे पण आहे, पाठीमागे, याच्या पाठीमागे जे असे काही हात आहे असे त्यांचं पण योगदान आहे, त्यांचं पण विशेष सहकार्य आहे. तर सगळ्यांच्या सहकार्याने आपण आपल्या घरात एक लग्न घेतो, किती तारांबळ आपल्या सर्वांना माहिती आहे. हे 200 लग्न म्हणजे 200 लग्नच म्हणता येईल याला. तर हे 200 लग्नासाठी संपूर्ण आमच्या टीमने मदत केली, मेहनत घेतली. आम्ही काय केलंय, दिवसाचे रात्राचे दिवस केला आणि 2-2 वाजता आम्ही जागलो अक्षरशः. कारण घरचं लग्न असतं, त्या वातावरण त्या मंडळीवर कसं असतं घरातल्या, परिवार सगळा आमच्या सोबत होता. त्या परिवाराने मेहनत घेतली आणि त्या परिवाराचा फळगा आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालं. तुम्ही आता किती समाज बांधवांनी आपल्याकडे किती यशस्वी झाले, किती जुळल्या अजून नाही कळणार. ते जुळण्याचं कसं आहे, आता त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, आपण काय करतो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण एक समिती ठेवत असतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणती नाही समिती, तर त्यांची जुळणी आपल्याला नंतर कळेल. ते आता नोंदणी 200+. त्यामधून माध्यमातून आपण समाजाला काय आव्हान करतो? समाजाला तर ते बघा, माझं एक तुमच्यासारखं एक चॅनल आहे छोटंसं माझं समाजासाठी आणि त्यातून आव्हान करत असतो. पण आता तुम्ही सगळे पत्रकार, तुमचं आभार सगळ्या पत्रकार पण बघा, आता तुमच्या सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आभार समाजाला सांगू इच्छितो. बघा, मी एक समाजवेडा माणूस आहे, वेळच म्हणता येईल त्याला. माझ्याकडे काहीच नाही, हे सांगतो मी तुमच्या व्हिडिओ, काहीच नाही माझ्याकडे. घर नाही, शेती नाही, वाडी नाही, मी दिवस राहतो पण समाज 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 समाज. पण तुम्ही समाजाचे विकासाचे धुरा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतले. अजून नवोदित मुलं मुले लग्नाला आलेले आहेत, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी कोणते पोस्ट आतापर्यंत शिकलेले, मुलामध्ये किती आहे, मुलीमध्ये किती आहे, कोणते पोस्ट. आता बघा, डॉक्टर जवळपास MBBS, BHMS, MS असे सगळे मिळून आमच्याकडे 15+ डॉक्टर त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. IT इंजिनियर जवळपास 35-40. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आले 7-8. त्याच्यानंतर उद्योजक, प्रायव्हेट सेक्टर असे जवळपास असे सगळे मिळून, आणि शेतकरी आणि काही विदेश जे विदेशमध्ये आपले हजर नव्हते त्यांचा आपण लाईव्ह घेतला. त्यांचे विदेशातून 1 कोटी पॅकेज, 2 कोटी पॅकेज, 1.5 कोटी पॅकेज बघितलं असं लाईव्ह मध्ये, लाईव्ह कार्यक्रम ठेवला आपण, तर ते पण जुळले होते. त्यांच्या पालकांनी त्याचे समाधान व्यक्त केले. आता ते आम्ही एक सजेशन बॉक्स ठेवलंय, सजेशन बॉक्स मध्ये म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला त्यांनी शब्द झालेले त्यांनी समाजासाठी झोकून दिलेला आहे. समाज तुम्हाला त्या बदल्यात हे देतो का, रिटर्न देतो का? हो, 100%. 100 समाजच आहे, म्हणजे समाजच आहे. आता हे समाजच आहे. आज टोटल किती लोक आहेत? 200+, 200+. आज कोणते प्रमुख पाहुणे आपले विभागीय आयुक्त खुशालसिंग गोरवाल साहेब होते. त्याच्यानंतर उपायुक्त, त्याच्यानंतर जे वैजापूरचे CEO भागवत दिवस साहेब ते होते. त्याच्यानंतर डॉक्टर जीवन राजपूत होते. त्याच्यानंतर जे माजी आमदार कन्नडचे उदयसिंग राजपूत ते होते. मुंबईचे ऍडव्होकेट आपले शांतीलाल राजपूत ते होते. असे सर्वच होते. सुदामसिंग परदेशी, म्हणजे नाव घेता एवढे होते तुम्हाला. मुलीच आपले मॅडम पण होते सिटी चौकच्या,
बाराल मॅडम. एकूण समाजाचं तुमचं विवाह जोडण्याचं उद्दिष्ट किती आहे? आता 200 मधून तर मला माझं उद्दिष्ट आहे जवळपास 50+ जुळायला पाहिजे याच्यामधून. तसं तर 100 आहे माझं पण. आणि हा हे 3 वगैरे झाले. 3 वगैरे मग तुम्ही सांगा काय जुळलं तर 3 वगैरे 120 आहे ना, 120 चे लग्न जुळलेले 3 वगैरे मिळून. तर आपल्या कार्यकारिणीमध्ये किती सदस्य आहेत? आमच्या कार्यकारिणीमध्ये हे जे ते सगळे सदस्य आमचे. महाराष्ट्रातून किती लोक हे आले होते? मी तर म्हणतो ना तुम्हाला, हा महाराष्ट्राने बाहेरून आले, बाहेरून पण आले, महाराष्ट्राच्या बाहेरून पण आले, गुजरातचे आले, कोणी ते कुठे सुरतून आले, मध्य प्रदेश, विदर्भ आणि ते विदेश मधून ते बाहेर आले. ते म्हणजे आम्हाला मध्य प्रदेश तिसरा नागपूर समाजामध्ये किती पोट जाते? पोट जाते आमच्यामध्ये. बघा आमचा जो हा वधूवर संमेलन होता, आमचा राजपूत परदेशी, राजपूत हिंदी भाषिक, राजपूत मराठी भाषिक हा तिघांचा मिळून होता. प्रमुख पाहुणे कोण? आता बाहेर गावून जे लोक आले, समजा तुम्ही म्हणता महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आले, त्या लोकांची व्यवस्था आपण केली का? हो सगळ्या टीमने केली होती व्यवस्था. सगळे जेवणाची सकाळी चहा नाश्ता, ज्यांना उपास साबुदाणा पासून जेवणानंतर अजून चहा, सगळी व्यवस्था केली.